मागील काही दिवसांपासून कास, मडुरा, रोणापाल आणि आसपासच्या गावांमध्ये धुमाकूळ घालणारा ओंकार हत्ती पुन्हा उतरला आणि थेट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उतरला। संध्याकाळच्या सुमारास इंसुली डोपवाडी येथे या हत्तीने रस्त्यावरच ठिय्या मारल्याने महामार्गावरील वाहतूक तब्बल 1.5 तास ठप्प झाली। गोवा राज्यातून सावंतवाडी तालुक्यातील कास, मडुरा येथे 27 सप्टेंबर रोजी ओंकार हत्ती दाखल झाला होता। मिळालेल्या माहितीनुसार ओंकार हत्तीने सीमा ओलांडून मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या इंसुली येथे प्रवेश केला। सायंकाळी सुमारे 6च्या सुमारास तो महामार्गावर आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। ऐटीत तो रोणापाल रस्त्यावरून येत असताना लोकांनी त्याला पाहिले। वाहनांच्या हॉर्नकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत तो शांतपणे महामार्गावरील रस्त्याच्या मधोमध उभा राहिला। परिणामी दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। सध्या वन कर्मचारी आणि हकारे देणारे वनमजूर हत्तीचा पाठलाग करत आहेत। महामार्गावर ठिय्या मारल्यानंतर हत्तीने इंसुलीतील भरवस्तीत कुडवटेंब व सावंतटेंब परिसरात प्रवेश केला। घटनेची माहिती मिळताच बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रण केली। त्याचवेळी वनविभागाचे अधिकारी आणि जलद कृती पथक तातडीने पोहोचले। हत्तीला जंगलाकडे वळवण्यासाठी फटाके वाजवण्यात आले, मात्र त्याने महामार्ग ओलांडत पुन्हा इंसुली गावात प्रवेश केला। दरम्यान मागील 15 दिवसांपासून ओंकार हत्तीने मडुरा, कास परिसरात थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते। नागरिकांमध्ये सतत भीतीचे सावट निर्माण झाले असून वन विभागाने हत्तीला पकडण्यासाठी राबवलेली मोहीम अद्याप निष्फळ ठरली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।